नमस्कार. आपण चाललोय आता अंधारबन या जंगलामध्ये. आणि जंगल म्हणजे काय, जंगलामध्ये काय पाहायला हवं ते आज आपण पाहणार आहोत. आहे अंधारबन येथील प्रचंड महाकाय असा डोंगर. या डोंगराला वळसा घालून आपण पलीकडे जाणार आहोत. तर चला आज आपण सफर करूया अंधारबन या जंगलाची. आणि या जंगलामध्ये काय काय असतं तेही आपण पाहणार आहोत. चला. अंधारबनकडे जाताना ही सुंदर पायवाट आहे. आजूबाजूला झाडी आणि त्या पायवाटेवरून जाताना असा छानसा थंड वारा येतो, जो की आपल्याला अतिशय आनंद देऊन जातो. हा अनुभव शहरामध्ये मिळणं कठीणच. आणि समोर महाकाय असे हे डोंगर, झाडांनी हिरवाईने नटलेले आणि खोल दरी, हे दृश्य डोळ्यांना खूप आनंद देऊन जाते. आणि अशा या अंधारबन जंगलामध्ये प्रत्येकाने एकदा जायलाच हवं. जंगलामध्ये सर्वाधिक खालचा स्तर असतो छोट्या वनस्पतींचा आणि गवतांचा. या स्तराच्या खालच्या पालापाचोळ्यात अनेक गोमा, सरडे, साप असे विविध प्रकारचे कीटक आपल्याला पाहायला मिळतात, कारण त्यांचा तो अधिवास असतो. आणि त्या ठिकाणी जे दगड असतात मोठमोठे, पावसाळ्यात या दगडांवरून जे पाणी कोसळतं ते पाहण्यासारखं असतं. आणि जंगलामध्ये अशी छोटी छोटी फुलं असतात, वनस्पती असतात. आणि याच गवतामध्ये, वनस्पतीमध्ये छोटे कीटक, बरेचसे किडे असे हे सगळे जगत असतात. हा सुंदर निळा कलर, याला मराठीमध्ये गंगोत्रा असं म्हणतात. आणि हा अंधारबनचा आतील भाग आहे, संपूर्ण झाडीने आच्छादन असलेला. आणि ही पायवाट, दगड, धोंडे, छोटे छोटे गोटे, इथून चालताना अतिशय सुंदर अशी भावना आपल्या मनामध्ये येते. आणि या ठिकाणी आम्हाला हे बुड्डी के बाल, याच्या आतमध्ये एक छोटं बी असतं. आणि त्या बीला हे पांढरे जे केस असतात ते दुसरीकडे घेऊन जातात आणि त्यामधूनच बीज प्रसारण होतं. अशा प्रकारे निसर्गानेच आपले वृक्ष लागवड करण्याचं एक वेगळा प्रकार रुजवलेला आहे. आणि या ठिकाणी एक हे पहा, सुंदर वेटोळा असा घेतलेला एक वृक्ष पाहायला मिळाला. किती सुंदर आहे. आणि हे झाडी हिरवीगार अशी, हे आहे जंगल. आणि जंगलातून जाताना या गोष्टी पाहायच्या असतात. छोट्या छोट्या पायवाटा, त्या ठिकाणाहून जाताना ज्या वनस्पती दिसत असतात. हा परिसर धबधब्याचा आहे. या ठिकाणी पावसाळ्यात अतिशय सुंदर धबधबे पाहायला मिळतात. हा आहे अंगठा कडा. आणि त्याच्या पलीकडे पिरॅमिड, म्हणजे तो पिरॅमिड सारखा दिसत असल्यामुळे त्याला पिरॅमिड बोलतो. आणि हा अंधारबनच्या मध्ये एक पठार आहे. याच्या समोर कुंडलिनी व्हॅली आहे. पलीकडच्या साईडला ही बरीच पर्यटक येत असतात. आणि या दरीमध्ये एक हा अप्रतिम असा सुळका आहे, मधोमध असा उंच आलेला आहे. आणि पावसाळ्यात पहा येथील दृश्य कसे असते ते. हा व्हिडिओ आपले तिथले वनरक्षक आहेत रावसाहेब राठोड यांनी उपलब्ध करून दिलाय. पावसाळ्यातील हे अप्रतिम असं दृश्य पहा.
झाडावरील फंगी. फंगीचा हा एक प्रकार आहे. जंगलामध्ये अनेक वृक्षांवर पाहायला मिळतो आपल्याला. वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी. ही पहा, ही पण एक बुरशी आहे. ही झाडावरून खाली ज्या ओंडका पडलाय त्या ओंडक्यावर आलेली ही सुंदर रचना असलेली बुरशी. आणि हा एक वेगळ्या प्रकारचं झाड आहे. मधल्या बाजूनी पोकळ झालेला आहे. अशा प्रकारची अनेक वेगवेगळी झाडं जंगलामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे पहा, हा एक बार्क असं म्हणतात या प्रकाराला. त्याची साल जी आहे ती वेगळी झालेली आहे. ट्री बार्क असं याला म्हटलं जातं. आणि तिची साल आहे त्याच्या अशा प्लेट तयार झाल्यासारखा दिसतंय. हा पहा, हा एक वेगळ्या प्रकारचं वृक्ष पाहायला मिळाला. आणि ही खोल अशी दरी आहे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी खूप सुंदर दृश्य असतं. खूप खोल अशी दरी आहे. हे पहा, खूप खोल अशी सुंदर दरी. आणि याच ठिकाणी हे फूल पाहायला मिळालं. त्याच्या आतमध्ये असा सुंदरसा कलर होता. खूप छान कलर होता. हा झाडाचा एक वेगळा प्रकार आहे. झाडाच्या साली अशा डिझाईन मध्ये दिसत आहेत. नेमकं काय आहे ते समजलं नाही. अनेक ठिकाणी चौकशी केली किंवा नेटवर पाहिलं, परंतु याविषयी माहिती नाही मिळाली. परंतु याचं डिझाईन हे एक वेगळंच असं डिझाईन आहे. कदाचित त्याची साल असू शकेल. आणि इथे हा अंधारबनचा ट्रेक संपतो. धन्यवाद.